नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये। मित्रांनो, या व्हिडिओ सीरीज मधले जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आहे जे की इझी, मीडियम आणि डिफिकल्ट लेवलवर घेतले जातील त्या संदर्भात तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजायला पाहिजे आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढायला पाहिजे, त्यासाठी ही MCQ मॅरेथॉन। आय होप तुम्हाला ही व्हिडिओ सीरीज नक्कीच आवडेल। तर बघूया आपण आजचा पहिला क्वेश्चन, कारण आज आपण बघतोय UDCPR शी रिलेटेड क्वेश्चन। जनरल क्वेश्चन्स आहे, काही इंपॉर्टंट क्वेश्चन्स आहे, काही डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे। हे येणाऱ्या पेपर मध्ये तुम्हाला महत्त्वाचे ठरू शकतात किंवा तुम्ही जो पेपर देणार आहात त्यामध्ये कदाचित अशा टाइपचे क्वेश्चन्स असू शकतील। त्यामुळे MCQ मॅरेथॉन प्रॉपर्ली बघा, व्यवस्थित समजून घ्या, शक्य होत असल्यास सेपरेट नोट्स सुद्धा तयार करा। ओके, so let's see first question. Unified Development Control and Promotion Regulations are published on date. तर लक्षात ठेवा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना याची डेट माहित नाही। सर 2 डिसेंबर 2020 रोजी अशा पद्धतीचा युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स किंवा UDCPR हा ऑफिशियल गॅझेट थ्रू पब्लिश करण्यात आला होता। क्लियर? सो ऑप्शन बी हे करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 1 साठी। क्वेश्चन 2 आहे मित्रांनो, as per UDCPR, addition, alteration means changes in an existing structure or building is. बघा, change ऑप्शन 1 आहे, change from one occupancy to other किंवा structural change in a height। या दोन्ही केस मध्ये जर बघितलं तर ऑक्युपन्सी जर का चेंज करत असेल, माइट बी रेसिडेन्शियल टू कमर्शियल, किंवा स्ट्रक्चरल हाईट मध्ये काही चेंजेस होत असतील तर त्या केस मध्ये जो काही नॉर्म्स आहे, रूल्स रेग्युलेशन्स आहे UDCPR चे FSI च्या अंतर्गत ते व्हायोलेट होतात किंवा झोन रेग्युलेशन चेंजेस मध्ये सुद्धा काहीतरी चेंजेस होऊ शकतात। यामुळे या दोन्ही कंडिशनला ऍडिशन अल्टरेशनच्या डेफिनेशन्स मध्ये बघितल्या जातं। म्हणून ऑप्शन ए पण बरोबर, बी पण बरोबर, म्हणून ऑप्शन सी बोथ ए अँड बी हे ऑप्शन करेक्ट येणार। त्यानंतर थर्ड, व्हॉट इज द ॲन्सिलरी यूज? ॲन्सिलरी यूज म्हणजे काय? बरोबर, चला याचा आन्सर द्या पटकन फास्ट। तुम्हाला थोडा वेळ दिला जातो प्रत्येकच एका क्वेश्चन नंतर। ओके, क्लियर? सो ऑप्शंस काय? एनी यूज ऑफ प्रीमाइसेस सबऑर्डिनेट टू द प्रिन्सिपल यूज अँड इन्सिडेंटल टू प्रिन्सिपल यूज। यूज ऑफ एनी स्ट्रक्चर फॉर अ प्रिन्सिपल यूज ओनली, फक्त प्रिन्सिपल यूज साठी नसतो। ऍक्च्युअली ॲन्सिलरी यूज म्हणजे काय? इट इज द सेकंडरी यूज। यालाच तुम्ही सेकंडरी यूज म्हणू शकता किंवा सबऑर्डिनेट यूज म्हणू शकता। ओके, सो अशा पद्धतीच्या यूजला आपण सबऑर्डिनेट किंवा सेकंडरी यूज म्हणतो। त्यामुळे फक्त प्रिन्सिपल यूज साठी नाहीये। एनी बिल्डिंग ऑर स्ट्रक्चर यूज फॉर ॲडव्हर्टाइज स्ट्रक्चर, ॲडव्हर्टाइज साठी नाही, नन ऑफ दिस ऑप्शन पण नाही, तिन्ही गेले। म्हणजे पहिलं ऑप्शन जे आहे हे बरोबर आहे, प्रीमाइसेस सबऑर्डिनेट टू द प्रिन्सिपल यूज किंवा इन्सिडेंटली प्रिन्सिपल यूज साठी ॲन्सिलरी यूज हा वापरतो, त्यालाच म्हणून हे डेफिनेशन तुम्हाला करेक्ट राहील। सो ॲन्सिलरी यूज मीन्स एनी यूज ऑफ प्रीमाइसेस सबऑर्डिनेट टू द प्रिन्सिपल यूज अँड इन्सिडेंटल टू प्रिन्सिपल यूज हे करेक्ट आहे। ऑप्शन 3 इज करेक्ट। द अमेनिटी स्पेस इज अ स्पेस केप्ट इन लेआउट टू बी यूज्ड फॉर। चला सांगा, अमेनिटी स्पेस लेआउट मध्ये कशासाठी ठेवली जाते? ऑब्वियसली ओपन स्पेस पार्क साठी, रिक्रिएशनल ग्राउंड साठी आणि गार्डन साठी। बरोबर, सिंपल क्वेश्चन होता, म्हणजे ऑल ऑफ दी अबो करेक्ट येणार। सो ऑप्शन 4 ला, सॉरी क्वेश्चन 4 ला ऑप्शन 4 हे करेक्ट येणार। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघा, ऍज पर UDCPR ऑथॉरिटी मीन्स। बघा, ऍज पर UDCPR ऑथॉरिटी मीन्स, क्लियर? पटकन आन्सर द्या फास्ट। म्युनिसिपल कमिशनर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, कलेक्टर ऑफ डिस्ट्रिक्ट, ऑल ऑफ दी अबो? क्लियर? चला बघा, म्युनिसिपल कमिशनर हा कॉर्पोरेशनच्या संदर्भात येणार, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या संदर्भात येणार। चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा म्युनिसिपल काउन्सिल म्हणा किंवा मग नगरपंचायत म्हणा किंवा मग जिल्हा परिषदच्या संदर्भात येईल। कलेक्टर ऑफ डिस्ट्रिक्ट हा डिस्ट्रिक्टच्या रिजन मध्ये येतो। म्हणजे चारही केस मध्ये डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅनच्या अंतर्गत जर बघितलं तर हे चारही ऑथॉरिटी असू शकतात किंवा आहेत। त्यामुळे
ऑल ऑफ दी अबो हे ऑप्शन करेक्ट येईल. क्लिअर. सो 5 ला डी करेक्ट. 6 फ्लोर स्पेस इंडेक्स परमिसिबल without levy of a premium or loading of TDR on any parcel of land as per provision of UDCPR is called as. सांगा. फ्लोर स्पेस इंडेक्स परमिसिबल विदाउट लेवी ऑफ प्रीमियम किंवा TDR म्हणजे प्रीमियम FSI नाही आणि TDR पण नाही, तर त्याला तुम्ही काय म्हणता? Ancillary FSI जो की 60 to 80% घेता येतो. ओके. बिल्ट अप एरिया इट इज नॉट द बेसिक FSI. ओके. किंवा हा काय FSI नाही, डेझिग्नेटेड कार्पेट एरिया पण नाही. सो जिथे तुम्ही प्रीमियम FSI किंवा TDR लोड करत नाही त्यालाच तुम्ही बेसिक FSI म्हणता, ज्यावर तुम्ही टोटल बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करू शकता. म्हणून ऑप्शन बी इट इज द करेक्ट फॉर क्वेश्चन नंबर 6. क्लियर. Now 7. Building height is a vertical distance between plinth level to last floor, average ground level to the last floor of building, plinth level to top of parapet wall or terrace water tank, whichever is higher, average ground level to top parapet wall, terrace water tank, whichever is सारखेच झाले आहे नाही सॉरी, average ground level आणि ही plinth level आहे. सांगा करेक्ट ऑप्शन सांगा. करेक्ट ऑप्शन सांगा पटकन. सिंपल क्वेश्चन आहे. कधीच कोणत्याही बिल्डिंगची हाईट ही प्लेन्थ लेवल पासून मोजल्या जात नाही, म्हणून हा क्वेश्चन निघून गेला. आणि इथे पण प्लेन्थ लेवल आहे म्हणून हा एक ऑप्शन निघून गेला. दोन ऑप्शन इथेच कटले, ए आणि सी. आता राहिलं काय? बी आणि डी. बी आणि डी. डी मध्ये काय म्हणतायत? टॉप ऑफ पॅरापेट वॉल. पॅरापेट वॉल किंवा वॉटर टँकला कधीही हाईट ऑफ बिल्डिंग मध्ये मेजर केलं जात नसतं. ओके. जो काही स्लॅब हाईट असेल तिथपर्यंतच घेतलं जातं. पॅरापेट वॉल, वॉटर टँक, लिफ्ट मशीन रूम किंवा हेड रूम हे एक्सक्लूड केलं जातं हाईट ऑफ बिल्डिंग मधनं. म्हणजेच काय? ॲव्हरेज ग्राउंड लेवल टू द लास्ट फ्लोर ऑफ बिल्डिंग. इट इज द करेक्ट ऑप्शन. म्हणून 7th ला बी करेक्ट येणार. 8. सिलेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. कार्पेट एरिया मीन्स नेट युजेबल फ्लोर एरिया ऑफ एन अपार्टमेंट. ओके. आपल्याला इनकरेक्ट पाहिजे बरं. कार्पेट एरिया मीन्स नेट युजेबल फ्लोर ऑफ एन एरिया. कार्पेट एरिया includes the area covered by internal partition wall and apartment. Carpet area exclude the area covered by external wall. Area under service shaft also include in a carpet area. बघा, पहिला ऑप्शन करेक्ट आहे. नेट युजेबल फ्लोर एरिया म्हणजेच काय असतो? कार्पेट एरिया असतो. सेकंड, कार्पेट एरिया इन्क्लूड्स द कवर्ड बाय इंटरनल पार्टिशन वॉल. ज्या काही इंटरनल पार्टिशन वॉल असतात त्या कार्पेट एरियामध्ये येतात तर येतात. किंवा कार्पेट एरियामधून एक्सटर्नल वॉल एक्सक्लूड केल्या जातं, म्हणजे हे ए बी सी बरोबर आहे. पण एरिया जो की सर्व्हिस डक्ट साठी वापरला जातो, सर्व्हिस शाफ्ट साठी वापरला जातो, हा कधी कार्पेट म्हणजे कार्पेट एरियामध्ये अजून केला जात नाही किंवा हा एरिया कार्पेट मध्ये इन्क्लूड केला जात नाही. म्हणून ऑप्शन जे डी आहे ऍक्च्युअली चुकीचं आहे आणि त्यांनी चुकीचंच विचारलंय, म्हणून डी हे करेक्ट येणार. ऑप्शन डी हे करेक्ट. 9. The FSI that may be available on the payment of premium as may be prescribed under the UDCPR. याच्याच अपोजिट आधीचा क्वेश्चन झाला होता. बरोबर आहे. म्हणजे आधी काय म्हटलं होतं की विदाउट प्रीमियम आणि TDR काय असतो? बेसिक असतो. आता बेसिक वर ज्या वेळेला टॉपअप म्हणून प्रीमियम घेतला जातो त्याला काय म्हणतात? ऑब्विसली त्याला बेसिक तर म्हणणार नाही, अँसिलरी FSI बिलकुल नाही, अकोमोडेशन रिझर्वेशन AR तर नाही. त्या केसमध्ये त्याला म्हणतात प्रीमियम FSI. क्लिअर. त्यालाच काय म्हणतात? प्रीमियम FSI. नेक्स्ट 10. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट. लॉफ्ट अँड मॅझनीन फ्लोर आर सेम. चुकीचं आहे. आपल्याला करेक्ट विचारलाय बरं मित्रांनो, करेक्ट विचारलाय, करेक्ट स्टेटमेंट विचारलाय. तर लॉफ्ट आणि मॅझनीन हा सेम नसतो. Loft has a more width and than mezzanine floor. Loft has a more width than mezzanine floor. बिलकुल नाही. Mezzanine floor has a more width than loft. Yes. Okay. Mezzanine floor covers at least 75%. हे पण चुकीचं आहे. यामध्ये काय आहे लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. लॉफ्ट काय आहे? लॉफ्टची
कमीत कमी विड्थ असते आणि कमीत कमी हाईट असते. ऍज कम्पेअर टू मॅझनीन फ्लोअर तो छोटा असतो. स्पेशली किचन मध्ये वगैरे जो वरत बघतो आपण त्याला आपण लॉफ्ट बोलतो. क्लिअर. त्यामुळे ऑप्शन 10 ला सी करेक्ट येणार. ओके. सोबतच लॉफ्ट हा इलिव्हेटेड स्मॉल स्टोरेज लेवल साठी यूज केला जात असतो. क्लिअर. सो ऑप्शन सी हा करेक्ट येणार. करेक्ट स्टेटमेंट हे आहे. 11. Which of the following work require permission from the appropriate authority? Okay. The excavation made in an ordinary course of agriculture operation. Agriculture operation साठी permission ची गरज पडत नाही. Such as excavate the well and all. Construction of road intended to give the access land solely for agriculture purpose. साठी permission ची गरज पडत नाही. Agriculture purpose साठी तुम्ही रोड कन्स्ट्रक्ट करू शकता. प्रोव्हिजन ऑफ सेफ्टी ग्रिल अँड विंडो. सेफ्टी ग्रिल्स विंडो चेंज करायसाठी तुम्हाला कोणत्याही परमिशनची गरज पडत नाही. अप्रोप्रिएट ऑथॉरिटी कडून परमिशन घ्यायची गरज नाही. तुम्ही त्या लेवलवर काम डायरेक्ट करू शकता. प्रोव्हिजन ऑफ बिल्डिंग ऑन अ प्लॉट एरिया 200 स्क्वेअर मीटर इन अ लो रिस्क कॅटेगरी. लक्षात घ्या सगळ्यात सुरुवातीला लो रिस्क कॅटेगरी काय आहे तर लो रिस्क कॅटेगरी आहे मित्रांनो. लो रिस्क कॅटेगरी आहे 150 स्क्वेअर मीटर पर्यंतचा एरिया. अप टू द 150 हा 200 स्क्वेअर मीटर आहे. लो रिस्क कॅटेगरीच्या फॉर्मॅट मध्ये 200 स्क्वेअर मीटर आहे. त्यामुळे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट अ बिल्डिंग ऑन अ प्लॉट एरिया ऑफ 200 स्क्वेअर मीटर ऑन अ लो रिस्क 150 स्क्वेअर मीटरच्या वर जर का जात असेल तर तो लो रिस्क कॅटेगरी वर जर का तुम्ही 200 स्क्वेअर मीटर बिल्टअप करत आहे इट मीन्स दॅट इट नीड्स अ परमिशन. तुम्हाला या केसमध्ये परमिशन लागेल. म्हणून ऑप्शन डी ए करेक्ट येतं. क्लिअर. Question 12. As per UDCPR, when no development work is carried out in a pursuance of permission and permission is lapsed, the development charge paid shall be. बघा काय म्हणतात. As per the UDCPR, when no development work is carried out, कोणत्याही पद्धतीचं डेव्हलपमेंट वर्क केले नाही, परमिशन अँड परमिशन इज लॅप्स. तर बघा कोणत्याही केसमध्ये परमिशन लॅप्स होत असेल काही कारणामुळे किंवा स्वतः ओनर जर का ती परमिशन कॅन्सल करायला सांगत असेल ओके तर त्या केसमध्ये ऑथॉरिटी रिफंड करत नाही किंवा ऑथॉरिटी ते पैसे देत नाही. त्या प्लॉटच्या संदर्भात जे काही फ्युचर ऍडजस्टमेंट करता येईल फ्युचर डेव्हलपमेंटच्या संदर्भात ती ऍडजस्टमेंट त्या चार्जेस मध्ये केली जाते. त्यामुळे ऑप्शन रिटर्न टू द ओनर बिलकुल नाही. रिटर्न करतच नाही. रिवोक पण नाही. डॉच पण नाही. या केसमध्ये जी काही ऍडजस्टमेंट केली जाते ती फ्युचर ग्रँटेड कंडिशन मध्ये केली जात असते. त्यामुळे ऑप्शन सी हा करेक्ट येणार. इफ द ऑथॉरिटी ग्रँट्स द कमिटमेंट सर्टिफिकेट विच इज व्हॅलिड फॉर अ पिरियड ऑफ सांगा. सिंपल आहे. 1 year 3 months 9 months 3 years. व्हॅलिड म्हणतायत. व्हॅलिड म्हणतायत. रिन्युवेशन नाही विचारलं. फक्त व्हॅलिड म्हणत आहे. क्लिअर. सो ऑप्शन ए इज करेक्ट. एका वर्षासाठी व्हॅलिड असते. हा 1 वर्षासाठी व्हॅलिड असणार आहे आणि प्लस पुढचे 3 वर्ष याला एक्सटेन्शन दिलं जातं ज्यामध्ये प्रत्येक वर्षी पर इयरला याला रिन्यू करावं लागेल. लक्षात आलं. याला प्रत्येक वर्षी तुम्हाला रिन्यू करायची गरज पडते. ऑप्शन ए करेक्ट. 14. The permission shall be deemed if authority do not sanction or refuse a direction of modification to the application within a. सांगा. डीम्ड सँक्शन कशाला म्हणतात. डीम्ड सँक्शन कशाला म्हणतात म्हणजेच काय तुम्ही सपोज टू बी 1 जानेवारीला अप्लाय केलं परमिशनसाठी आणि एका पर्टिक्युलर डेट पर्यंत कोणतीही ऍक्शन ऑथॉरिटी कडून घेण्यात आलेली नाही. ओके. कोणत्याच पद्धतीची ऍक्शन ऑथॉरिटी कडून घेतलेली नाही. ओके. त्यांनी रिफ्यूज केलं नाही. त्यांनी ग्रँट केलं नाही. त्यांनी कोणत्याही पद्धतीची डायरेक्शनल ऑफ मॉडिफिकेशन सांगितलं नाही. काहीच केलं नाही. जर का हा पिरियड 60 दिवसापर्यंत जात असेल तर त्यानंतर याला डीम्ड सँक्शन तुम्ही म्हणू शकता. क्लिअर. सो डीम्ड सँक्शनचा केस हा 60 डेजचा असतो. पण त्यानंतर ही कंडिशन अशी आहे की ही डीम्ड सँक्शन झाल्यानंतरही तुमचं जे काही परमिशन वर्क आहे किंवा ऍप्लिकेशन तुम्ही ज्यासाठी केली डेव्हलपमेंटसाठी ते ॲज पर द UDCPR नॉर्म्स असायलाच पाहिजे. जर का UDCPR नॉर्म्स नसेल तर ते परमिशन सुद्धा रिवोक केली जाऊ शकते.
आणि जर का ती ॲज पर द नॉर्म्स UDCPR नॉर्म्स असेल तर तुम्ही तशा पद्धतीने कमिटमेंट सर्टिफिकेटसाठी 15 दिवसात अप्लिकेशन करावं लागेल आणि तिथून 15 दिवसात तुम्हाला कमिटमेंट सर्टिफिकेट डीम केसमध्ये इश्यू करून दिल्या जात असतं. 15. For approval of building permission, the parameters to be considered for a risk-based category, select the correct statement from following about the low risk category. Plane checking is necessary. Correct statement. हे प्रत्येक वेळेला प्लेन चेकिंगची गरज नाही. स्टोरी अलाउड आर G+2. बिल्डिंग ऑन अ प्लॉट आर अप टू द 500 स्क्वेअर मीटर बिलकुल नाही. टाइप्स ऑफ बिल्डिंग मस्ट बी इंडस्ट्रियल ओनली. म्हणजेच ऑप्शन बी हा करेक्ट येणार, जिथे G+2 किंवा Steel+2 तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन लो रिस्क कॅटेगरीमध्ये तुम्ही केल्या जाऊ शकतं, ज्याचा एरिया 150 स्क्वेअर मीटर पर्यंत असेल. क्लिअर? तर मित्रांनो, मग आजच्यासाठी थांबतोय. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, ज्यामध्ये नवीन टॉपिकवरचे क्वेश्चन घेऊन येणार. UDCPRचे पण अजून भरपूर क्वेश्चन बाकी आहे. साधारणतः आपण जवळपास 300 ते 400 क्वेश्चन UDCPRचे घेणार आहे याच मॅरेथॉन लेक्चरमध्ये. त्यामुळे भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.